तर भांडवली बाजारासाठी एक अत्यंत चिंताजनक दिवस आहे, कारण मुंबई शेअर बाजारामध्ये आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली आहे। भारतीय भांडवली बाजार गडगडलेला आहे। सेन्सेक्स 2500 अंकांनी कोसळलाय आणि निफ्टी 1000हून अधिक अंकांनी घसरलाय। आशियाई बाजारातील मोठ्या पडझडीचे भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा परिणाम दिसून आलेत। अमेरिकेकडून आयात कर लादण्याच्या निर्णयानंतर गुंतवणूकदार चिंतेत आहेत। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाली आहे। $60 प्रति बॅरलवरती तेलाच्या किमती सध्या आहेत। त्यामुळे भारतीय शेअर मार्केट 4% कोसळल्याचं आज बाजार उघडताच चित्र पाहायला मिळत होतं। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडनं। अभिषेक, गेल्या आठवड्यामध्ये आपण जेव्हा थोडीशी पडझड बघितली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हे मार्केट करेक्शन आहे, पण आज ज्या पातळीवरती बाजारात पडझड होतीये त्याचे संकेत नक्की काय आहेत? कुठेतरी व्यापार युद्ध सुरू झालं आहे का असे प्रश्न निर्माण होताना आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत। अमेरिकेकडनं आयात कर लादल्यानंतर चीनकडनं देखील या संदर्भातली पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि अमेरिके संदर्भात आयात कर जो आहे तो लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर का पाहायचं तर बाकीच्या देशांकडनं देखील असे काही निर्णय घेतले जात आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याच वेळी अमेरिकेमध्ये देखील या संदर्भातली ओरड सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच याचे पडसाद हे येत्या काळामध्ये कशा प्रकारे हे व्यापार युद्ध पुढे जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अमेरिकेकडनं कच्च्या तेलाचे जे दर आहेत ते देखील कुठेतरी कमी करण्यात आले आणि त्यामुळे जागतिक बाजारातल्या जे एकूणच मोठी एक व्यापार पेठ मानली जाते ती म्हणजे सौदी आणि त्यामुळे एकूणच मिडल ईस्ट देशांकडनं देखील जे दर आहेत ते कमी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात आपल्याला एकूणच इंडस्ट्रीज असेल, उद्योग असेल यावर देखील होताना पाहायला मिळत असतो। अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इंडस्ट्रीज, IT इंडस्ट्रीज पाहायला मिळतात आणि त्यामुळे IT इंडस्ट्रीजचे समभाग देखील आपल्याला कोसळल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच दुसरीकडे पाहायचं तर टाटा मोटर्सचे समभाग देखील कोसळले आहेत। टाटा मोटर्सची जी उपकंपनी आहे जगुआर JLR, सो त्यामुळे ह्या कंपनीचे जे काही गाड्या आहेत त्याचं उत्पादन जे आहे ते देखील आपल्याला अमेरिकेमध्ये होताना पाहायला मिळतं। त्यांच्या गाड्या देखील आपल्याला आयात होताना पाहायला मिळतात ब्रिटनहून। त्यामुळे एकूणच या संदर्भात कर लादल्यानंतर त्यांच्याकडनं देखील या संदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे की ज्या गाड्या आहेत JLR त्या देखील अमेरिकेला सध्याला तात्पुरता त्यांनी स्थगिती दिली आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला टाटा मोटर्सच्या समभागांवर देखील याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत। रुपया देखील साधारणपणे 51 पैशांनी आपल्याला गडगडल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच लगेच हे सगळे रिपरकेशन दिसत आहेत। आशियाई बाजारपेठामधली जी पडझड दिसली त्यानंतर हे सगळे रिपरकेशन आपल्याला भारतीय भांडवली बाजारावर देखील पाहायला मिळतात आणि त्यामुळे येत्या काळामध्ये अमेरिकेकडनं कशा प्रकारची पावलं टाकण्यात येत आहेत त्यावरच जागतिक बाजाराची देखील पावलं जी आहेत ती निर्भर करतील। नक्कीच अभिषेक, त्यामुळे अमेरिका आता आपल्या भूमिकेमध्ये काही बदल करते का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।